नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील कोळे गावामध्ये एका डोंगराला आग लागल्याची घटना घडली. डोंगराची ही आग शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली. स्थानिक शेतकरी हनुमंत हरिभाऊ कलवडे या शेतकऱ्याचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेलपिंपळगाव तालुका खेड येथे 19 वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात आकस्मिक मृत्यू झाला आहे. वैष्णवी मुंजा मुंडे वय वर्ष 19, सध्या राहणार शेलपिंपळगाव, मूळ राहणार गंगाखेड परभणी असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 10 एप्रिल 2026 पासून सर्व दर्शनार्थींना खुलं केलं जाईल. यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शासकीय पूजेस उपस्थित असताना सांगितलं की श्रावण महिन्यापर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण होतील असा विश्वास आहे. 3 महिन्यांत खोदाई, तोडफोड इत्यादी कामे पूर्ण होतील. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाईल. उर्वरित कामं हळूहळू सुरू राहतील. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा राबवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन कामे सुरू आहेत, ज्यामुळे स्थानिकांनाही आर्थिक लाभ होईल. दरवर्षी येथे भीमाशंकर महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे स्थानिक आदिवासी लोकांना याचा फायदा होईल. आराखडा पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या 4 पट वाढेल. कुंभमेळापूर्वी भीमाशंकरकडे येणारे प्रमुख 3 रस्ते सुधारले जाणार आहेत. यामध्ये तळेगाव टोलनाक्यापासून भीमाशंकर पर्यंतचा रस्ता, चाकण, राजगुरुनगर व मंचर घोडेगाव मार्गे जाणारा रस्ता पूर्ण केला जाईल. तसेच भीमाशंकरकडे जाणारे तळेघर, शिरगाव, भोरगिरी, निगडाळे येथील छोटे मोठे रस्तेही सुधारले जाणार आहेत. महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मार्कर पेन शाईचा वापर मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटावर करण्यात आला होता. मार्कर शाई केमिकल वापरून पुसल्याचे प्रकार विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आयोगाने मार्कर पेन वापरण्याच्या ऐवजी प्रचलित असलेल्या बाटलीतील शाई वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात या शाईचा बोटावर वापर करण्यात आला. बोटावर शाई लावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बोटावर या शाईचा दुष्परिणाम झाल्याचा प्रकार समोर आला असून अनेक कर्मचाऱ्यांच्या बोटाला आणि अंगठ्याला शाई लागल्यामुळे बोटांना जखमा झाल्याचं समोर आलं आहे. अक्षरशः बोटे फुटल्याचे दिसत आहे. या बोटांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करण्याची वेळ आली आहे. या शाईचे नेमके गौड बंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाशिवरात्री निमित्ताने खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामनेहर खोऱ्यातील वारकऱ्यांनी टेकवडी वांद्रे भीमाशंकर पायी दिंडी सोहळा काढला होता. मात्र भीमाशंकर येथे विकास आराखड्यातील विविध विकास कामामुळे भीमाशंकर मंदिर देवदर्शनासाठी बंद असल्यामुळे सहभागी 200 वारकऱ्यांच्या दिंडीने तांबडेवाडी येथे हरिनामाचा जयघोष करत दर्शन घेत समारोप करत परतीचा मार्ग धरला. आळंदी शहर पोलीस ठाण्याची सध्याची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी आता नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. जवळपास 8,90,00,000 रुपये खर्चून ही इमारत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांच्या वतीने ही बांधण्यात येत आहे. तळमजला वर 4 मजले अशी इमारत असणार आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील डोंगरची काळी मैना आता फुलोऱ्यात बहरून गेल्यानं करवंदांच्या जाळ्या मोहक पांढऱ्या रंगांनी लगडल्या आहेत. यंदा लवकरच करवंदाचा हंगाम सुरू होणार असल्याचे आदिवासी बांधव सांगत आहेत. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते समीरभाई सिकिलकर यांची चाकण पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातील जागी सिकिलकर यांची निवड करण्यात आली आहे. राहुल रतनलाल परदेशी यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त जागी त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक व गटनेते नितीन गोरे, चेअरमन नवनाथ शेवकरी, गिरीश गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, लक्ष्मण बापू वाघ, अजित सिकिलकर, निलेश टिळेकर, सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे नाशिक रेल्वे मंत्री विखे व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भेट. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे नाशिक रेल्वे प्रश्नावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मात्र त्यांनी 3 पैकी नेमक्या कोणत्या रेल्वे मार्गाचा नकाशा त्यांना दाखवला हे जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक असल्याची भूमिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला 2020 नंतर गती देण्यात आली. फेब्रुवारी 2020 मध्ये मध्य रेल्वेकडून DPR मंजूर झाला होता. त्यानुसार नाशिक, सिन्नर, संगमनेर, साकूर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, हडपसर, पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
या संदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आणि भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली होती. सरकारने 350 कोटी रुपये मोघम वाटले का? जेव्हा रेल्वेचे मार्ग तयार होत होते तेव्हा या सर्व अडचणींचा सारासार विचार झालेला होता. त्यातून व्यवस्थित मार्गही काढलेले होते. मग अचानक सरकार बदलल्यावर GMRT का आठवली? मार्गात बदल करण्याचे खरे कारण नेमके काय, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. आज जी कारणे सांगितली जात आहेत त्या कारणांचा विचार केल्यावरच सेंट्रल रेल्वेने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. त्यातूनच नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गे होणार होते. मंत्री विखे पाटील यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आणि कोणता मार्ग सुचवला? आता आपल्या समोर 3 मार्ग आहेत. 2 मार्ग संगमनेर आणि अकोले तालुक्यातील आहेत, तर तिसरा मार्ग शिर्डीवरून आहे. विखे पाटील यांनी नेमक्या कोणत्या मार्गाचा नकाशा रेल्वे मंत्र्यांसमोर ठेवला आणि चर्चा केली, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. नाशिक आणि पुणे थेट रेल्वेने जोडणे ही उद्योग व्यापाराची, शेतीची आणि समाजाचीही गरज आहे. वाकडी वाट इथल्या विकासाला परवडणारी नाही. त्यामुळे रेल्वेच्या विषयावरून राजकारण करण्याची वेळ नाही. हा विषय ही राजकारणाचा नसून या परिसराच्या भविष्याचा विषय असल्याचे नागरिकांची भावना आहे. दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी खेड तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येत असतं. निवडणुकांचे वारे संपल्यानंतर खेड तहसीलदार कार्यालयात प्रांत अनिल दौंडे यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाला प्राप्त हरकती सूचना अर्जावर चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र महसूल प्रशासनाव्यतिरिक्त अन्य विभागाचे एकही प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. खेड तालुक्यात लोकशाही दिन हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निव्वळ फार्स ठरवला. खेड तहसीलदार कार्यालयात विविध विभागाचे अधिकारी, पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी जागा सोडाच पण उभं राहणं देखील मुश्किल होत आहे. अधिकारी लोकशाही दिन गडबडीत उरकून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. श्री क्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्र परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनियुक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. नियमित पाणी पुरवठा आणि शहर स्वच्छतेसाठी विशेष नियोजन, बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करणे आणि सांडपाणी वाहिन्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करणं तसंच खराब रस्त्यांची डागडुजी आणि प्रलंबित विकास प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर, गटनेते सचिन गिलबिले तसेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील शिवे या गावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष व कैलासवासी रामचंद्र महादेव गडदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी रामचंद्र गडदे स्मृती व्याख्यानमालेचं दिनांक 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत यशस्वी आयोजन करण्यात आलं. या व्याख्यानमालेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव यांनी केलंय. व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी विचार व्यक्त करताना शिवेगाव हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र असल्याचं सांगितलं. खेड तालुक्यातील 2 तरुणांनी काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवत शिवगर्जना केली आहे. ज्या पहलगाममध्ये भारतीयांना ठार केलं त्या ठिकाणी या तरुणांनी महाराष्ट्राचा भगवा फडकवलाय. सोपान किसन रांजणे राहणार निमगाव खेड व धीरज बाळासाहेब मांजरे राहणार सावरदरी खेड अशी या तरुणांची नावं आहेत. चिंचवड येथील भाटनगर परिसरात सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5:45च्या दरम्यान एका ॲक्रेलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. आगीमुळे संबंधित ॲक्रेलिक दुकान पूर्णतः जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. चाकणीच्या संग्रामदुर्ग किल्ल्यातून जाणारा रस्ता बंद. पुरातत्वचे अधिकारी व स्थानिकात जोरदार धुमचक्री. तात्पुरता रस्ता खुला. पालिकेच्या सभेनंतर होणार पुढील निर्णय. चाकण नगर परिषद हद्दीतील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यातून जाणारा मराठी शाळा ते चक्रेश्वर देवस्थान हा मुख्य रस्ता पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या संवर्धन कामासाठी सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी सकाळी रहदारीसाठी बंद केला. त्यानंतर या भागात मोठा असंतोष निर्माण झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
घटनास्थळी दाखल झालेल्या चाकण पालिकेच्या नगराध्यक्षा, नगरसेवकांनी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सदरचा रस्ता तात्पुरता खुला करण्यात येत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐतिहासिक चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला हा संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलाय. किल्ल्याच्या तटबंदीचे व बुरुजांच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. ब्रिटिशकालीन नकाशानुसार या भागातून रस्ता नसल्याचे पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाने यांनी सांगितले. चाकण पालिकेला 6 महिन्यापूर्वी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला, त्यावर पालिकेने काहीही उत्तर दिले नाही. याबाबतच्या हरकती स्थानिकांनी पुरातत्व विभागाकडे केल्या नाहीत. त्यामुळे पोलीस संरक्षणात स्वतः पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व संवर्धन कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सदरचा रस्ता बंद केला. त्यानंतर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा संतप्त जमाव या भागात जमला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदरचा संग्रामदुर्ग किल्ल्यातून चक्रेश्वर मंदिर देवस्थानकडे जाणारा रस्ता हा मागील 200 वर्षांपासून वहिवाटीत आहे. सदर रस्त्याचा वापर चाकण व लगतच्या 12 वाड्या व पंचक्रोशीतील ग्रामस्थ चक्रेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी, त्याचप्रमाणे याच परिसरात असलेल्या स्मशानभूमीत अंत्ययात्रा काढण्यासाठी वापरतात. चाकणचा सिटी सर्वे 1971 मध्ये झालेला आहे. त्यामध्ये सदरचा रस्ता घेण्यात आलेला आहे. तेव्हापासून या रस्त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळोवेळी निधी वापरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चाकण नगर परिषद यांच्या विकास आराखड्यात देखील सदरचा रस्ता 12 मीटर एवढा दर्शवण्यात आलेला आहे. चाकण व पंचक्रोशीतील अंत्यविधीसाठी सदरचा रस्ता हा मुख्य व एकमेव रस्ता आहे. सदरचा रस्ता बंद झाल्यास नागरिकांची, विद्यार्थ्यांची व संग्रामदुर्ग किल्ल्याच्या जवळ गावठाणात राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. सदर रस्त्यास पर्यायी रस्त्यांची कोणतीही उपलब्धता नसल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. तसेच महाराष्ट्र राज्यांमध्ये अनेक किल्ल्यांमध्ये अशा प्रकारे रस्ते आहेत. सदरचा रस्ता कायम ठेवण्यातून संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण, जतन, संवर्धन करण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचे सांगत नागरिकांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत अक्षरशः धारेवर धरले. त्यानंतर घटनास्थळी चाकणच्या नगराध्यक्ष मनीषा गोरे, गटनेते नितीन गोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ व या भागातील नगरसेवक उपस्थित झाले. चाकण पालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेऊन पुरातत्व विभागाला कळवण्यात येईल असे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तात्पुरता हा रस्ता खुला करण्यात आला. आक्रमक स्थानिक आणि फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री झाली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्यासह गटनेते नितीन गोरे, प्रकाश भुजबळ व नगरसेवकांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान स्थानिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन चाकण पालिका, चाकण पोलीस स्टेशन यांना दिले. स्थानिक नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. आता आपल्याला पर्याय आहे, याला पर्याय दोन्ही बाजूला जॉईंट करणं, दोन्ही बाजूला दोन्ही रस्ते जॉईंट करून घेणं, तो मागचा खालचा रस्ता मोठा जॉईन करण्यापेक्षा 2 गेट ठेवा ना. पूर्वी पहिला तिथे ऐका गेट ना होता. हो, ऐका ना, मला काय म्हणत समजून गेट होता घ्या. तिथे. ऐका तर समजून घ्या. 2 गेट ठेवा मोठे. ऐका तर खरं काय होतंय. ऐका ना, आपण आहे ना रस्ता कधीपासून आहे काय पासून आहे यापेक्षा याला पूर्ण जो किल्ला आहे याला पूर्वी रस्ता नव्हता. गेट ठेवा ना. नंतर तो आपण त्याला ऐका तर खरं आपण रस्ता आता जवळजवळ 250 ते 300 वर्षापासून हा चक्रेश्वर रोड आणि तिथं मशानभूमी आहे आणि चाकण गाव आणि 12 वाड्या त्या ठिकाणी सर्व गावाच्या किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या माहिती तिथे येतात. आणि चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि हे देवस्थान क दर्जाचं आहे. भक्त भाविक प्रत्येक सोमवारी कमीत कमी विचार केला तर 10-1 हजार पब्लिक दर सोमवारी तिथे येते. श्रावणी सोमवारी सुद्धा भरपूर गर्दी असते. आणि कालच महाशिवरात्र झाली, त्यावेळेस जवळजवळ 7 लाखापर्यंत पब्लिक तिथं दर्शन घेऊन गेलं आणि पूर्ण रस्ते ब्लॉक झाले. आणि हा पूर्वपारपासून आलेला मेन रस्ता आहे. हा पुरातत्व खातेवाले तिथं येऊन आज अचानक JCB घेऊन बंद करण्यात, खोदकाम करण्यात आले. त्यावेळेस आम्ही सर्वजण ग्रामस्थ तिथं उभं राहून त्यांना विरोध केला. आणि आत्ता आज आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिले की हा रस्ता तसाच चालू राहावा ही त्यांना विनंती केलेली आहे. धन्यवाद. बरं, आता इथून पुढच्या काळामध्ये नेमकं समजा आता तिथं पर्याय काढायचा असेल तर तो पर्याय काय आहे का? त्यासाठी मी पर्यायी त्यांना असं निवेदन करीन, रोड आहे तसा ठेवा, साईडनी तुम्ही हे कंपाऊंड करा किंवा नगर परिषदतर्फे आम्ही कंपाऊंड वॉल करून देऊ वाटलं, पण रस्ता पूर्ण आहे तसाच राहू. त्याच्यामध्ये त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर काय कर? आम्ही सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरू, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, पण आम्हाला तोच रस्ता पाहिजे हे सर्व ग्रामस्थ. चक्रेश्वर रस्ता हा शिवकालीन रस्ता आहे आणि अनेक वर्ष चाकणच काय संपूर्ण परिसर चक्रेश्वरला जाण्यासाठी आणि प्रत्येकाचा तो
एक हमरस्ता होता पूर्वीचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अचानकपणे सकाळी पुरातत्व खात्याची लोक त्या ठिकाणी येऊन तो रस्ता खोदतात काय, पूर्वीच्या लोकांना कमीत कमी विश्वासात घेणं हे कर्तव्य आहे खरं तर प्रत्येक सरकारी यांचं. अचानक असं कुणी येऊन त्या ठिकाणी एवढी जबरदस्ती करणं हे तर एकदम चुकीची गोष्ट त्या ठिकाणी झाली. आणि अचानक सगळ्या लोकांना मोठा धक्का बसला खरं तर, कारण पूर्वापार रस्ता एखादा बंद होत असताना काहीतरी पर्यायी रस्ता त्या ठिकाणी होण्यासारखा आहे. तो रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग करून कंपाऊंड वॉल करून लागलंच तर त्याच्या खालून अंडरग्राऊंड रस्ता ह्या बाजून त्या बाजूला शासनाला करता येण्यासारखा आहे. उलट तो रस्ता चालू असला तर अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतील जातील, परंतु हा रस्ता जर बंद केला तर संपूर्ण परिसराची आज चाकण म्हणताना संपूर्ण चाकण त्या भागात वाढते. चक्रेश्वरच्या मागं खूप मोठी लोकसंख्या कडाचीवाडीपर्यंत आज मोठी वाढलेली आहे. तिथं 1.5 ते 2 लाख लोक राहणार आहेत. ती लोक जाणार येणार कुठून हा मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि पुरातत्व खात्यात त्या ठिकाणी जे काम करतंय त्याला आमचा अजिबात कधी विरोध नाही. गेले 5-6 वर्ष त्या ठिकाणी काम चालले. अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य आमच्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि अजून उत्तम कार्य त्या ठिकाणी व्हावं अशीच आमची इच्छा आहे. कारण ती शिवभूमी आहे, आम्हाला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु हा पूर्वापार रस्ता अशा कारणासाठी बंद करावा हे आमच्या त्या ठिकाणी कुणालाही कदापि मान्य होणार नाही. याच्या बाबतीत सर्व आम्ही आत्ता CO साहेबांना विनंती केली. त्याचबरोबर अनेक आमचे नगर परिषदचे नगर सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने आम्हाला सांगितले की निश्चितपणाने संपूर्ण गाव हा रस्ता खुला राहावा यासाठी आपण एकत्र आहोत. यासाठी काय आंदोलन करायची वेळ आली, कुठं निवेदन करायची वेळ आली किंवा कुठं जाऊन भेटायची वेळ आली तर सगळे आपण गाव म्हणून या ठिकाणी सर्व एकत्र राहतील. आणि पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की हा रस्ता खुला करावा. अजून भरपूर किल्ल्याचं काम राहिलेलं आहे, तोपर्यंत ते काम त्यांनी पूर्ण करावं आणि मग रस्त्याच्या ठिकाणी यावं. पूर्वी पहिलाच रस्ता काय त्याच्यापासून काय अडलं नाही किंवा सगळी कामं झाली तर आता रस्त्याचंच काम राहिले अशी परिस्थिती नाही. खूप अशा पद्धतीने काम चालले. आता 5 वर्षात पाहिलं तर तिथं तसं तर काहीच काम दिसत नाही. या पद्धतीने काम चाललं तर अजून 25 वर्ष तिथं काय काम होणार नाही. परंतु आज रस्ता बंद करायची का घाई करतंय शासन हे पण कुणाला काही कळायला तयार ही मरत परत आहे ना, रस्ता बंद नाही झाला पाहिजे एवढं फक्त, बाकी काय नाही, आता समजा शासनाने त्यांनी ठरवलं पुरातत्व विभागाने की तुमच्यावरती जबरदस्ती करून तो रस्ताच करायचा, तिथला बंद करायचा, साईडने कंपाऊंड करायचं, बाकी काय नाही. आमचा जो पूर्वीचा रस्ता आहे, पूर्वीचं म्हणजे किती वर्षापासून वापरतो तुम्ही तो? नाही बरेच वर्ष झाले आमच्या वडिलापासून तो रस्ता आहे, आजोबापासून. म्हणजे जो पूर्वापार चालत आलेला रस्ता तो चालू राहावा अशी तुमच्या अपेक्षा. आमचं म्हणणं हेच आहे की आहे ना, रस्ता हा पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा आता बाबांनी सांगितलं की तो 200-300 वर्षापूर्वीचा रस्ता आहे आणि पुरातत्व खातं आता फार पडतं 50-60-45 वर्ष झाले असणार आहे. त्याच्या पूर्वीपासून पण हा रस्ता आहे. आमचा रस्त्याला विरोध नाही आहे, नाही आमचा किल्ल्याला विरोध आहे. रस्ता आमचा हाच राहिला पाहिजे, ह्याच्यात कुठलाही बदल नाही झाला पाहिजे. जे कोणत्या ह्याच्यात ट्रस्ट इन्व्हॉल्व असतील त्या ट्रस्टला सुद्धा या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही सगळे गावकरी जे आहेत त्यांच्या पाठीमागेच उभे राहा. आमचा तुमच्या सुशोभीकरणाला किंवा किल्ल्याला कुठलाही विरोध नाही आहे. आमचा तुमच्या भूमिकेला विरोध नाही, पण जो आमचा रस्ता आहे तो जिव्हाळ्याचा रस्ता आहे. आज तिथं 12 वाड्यांच्या मैती वगैरे जातात आहेत, बरोबर. काही विरोध नाही, पण महाराजांची शिकवण आहे की कुणाची अडवणूक न करायची. त्यासाठी आमचा या किल्ल्याला सुशोभीकरणाला कोणताही विरोध नाही, पण रस्ता हा कायमस्वरूपी तोच राहावा हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणाऱ्या किल्ले संग्रामदुर्गमध्ये सकाळी जो काही विषय झाला त्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी चाकणमधले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. किल्ले संग्रामदुर्गचं पुरातत्व खात्यामार्फत जे काही संवर्धनाचं विकासाचं काम चालू आहे त्याला सर्व चाकणकर नागरिकांचा भरघोस पाठिंबा इथून मागच्या काळामध्ये लाभलेला आहे. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्याबरोबर मी स्वतः पुरातत्व विभागामध्ये त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी काही निधीची तरतूद होईल का याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा घेतलेला आहे. आताही ज्या लोकांच्या मार्फत ते काम चालू आहे, 1 कोटी रुपये मिळाले. हा सुरेश भाऊंच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी आपण त्याच्या संवर्धनासाठी मंजूर केलेला होता. त्याची कामही झालेली आहेत. याचा पाठपुरावा करणारे सुरेश भाऊ, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ असतील, आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते असतील किंवा अजूनही जी लोक स्वतःचा वेळ खर्ची घालून करतात त्यांचं मी मनापासून आभार मानतो. परंतु ह्या किल्ल्याचं संवर्धन होत असताना जो साधारणतः 200 वर्षापासून वापराचा रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून चाकण पंचक्रोशीतील आज मितीला
3.5 ते 4 लाख लोकसंख्या रोज स्मशानभूमीमध्ये जाते किंवा अंत्यविधीसाठी जाते. तो रस्ता असा अचानक बंद करून तो कायमचा बंद करणे आणि त्याला पर्यायी मार्ग शोधणे हे व्यावहारिक पर्याय नाही आहे. मला पुरातत्व खात्याला सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की त्याच्यासाठी काय पर्याय करता येतील. आपण अनेक ठिकाणी पाहतो, अनेक किल्ल्यांवरती आजही लोकवस्ती आहे. त्या लोकवस्ती तशाच ठेवून त्याच्या संवर्धनाची कामं झालेली आहेत. मग इथं जर 200 वर्षापासूनचा रस्ता अस्तित्वात असेल, सगळ्या नागरिकांची जर मागणी असेल तो तसाच ठेवावा. त्याला आज रोजी नगर परिषदेच्या माध्यमातून दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. तर तो रस्ता कन्सिडर करून जी काही डेव्हलपमेंट करायची आहे ती करावी. माझ्यासह सगळे नगरसेवक, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तिथं उपस्थित होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सन्माननीय सदस्य नितीन भाऊ गोरे त्या ठिकाणी उपस्थित होते. आमचे प्रकाश शेठ भुजबळ नगरसेवक उपस्थित होते. आमच्या नगर परिषदेच्या सर्व 28 नगरसेवकांचा त्या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कार्यक्रमाला बिनशर्त पाठिंबा आहे. परंतु महाराजांची शिकवण आहे. मी महाराजांचा एक प्रसंग सांगतो. महाराजांनी एका सावकाराकडं कर्ज मागितलं. महाराजांनी त्या सावकाराकडनं कर्ज घेतलं. सावकारांनी सांगितलं की महाराज तुम्ही पाहिजे तेव्हा ते कर्ज फेडा. महाराजांनी त्याला सांगितलं की तुझ्याकडे मला काहीतरी गहाण ठेवलं पाहिजे. महाराजांनी एक गवताची काडी त्या सावकाराकडे गहाण ठेवली. कर्ज चुकतं केल्याच्या नंतर महाराजांनी ती गवताची काडी त्या सावकाराकडे मागितली. ती गवताची काडी सोडून आणली. महाराजांची शिकवण ही सांगते की माझ्या राज्यातल्या साध्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे. आपण किल्ल्याचं संवर्धन जरूर करावं, पण त्याच्या आजूबाजूला जे राहणारे मावळे आहेत त्यांची कुठलीही गैरसोय करू नये. त्यांच्या घरादारावरती त्याच्यामुळं काही आघात होऊ नये असं चाकण नगर परिषद किंवा एक महाराजांचा मावळा म्हणून माझं सांगणं आहे. आता सगळी लोक आली होती. मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यातले काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. चाकण नगर परिषद प्रशासन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला एकदम लिमिटेड अधिकार आहेत. परंतु 24 तारखेला नगर परिषदेची मासिक सभा आहे. आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आम्ही त्याच्यामध्ये ठराव करून देणार आहोत पुरातत्व विभागाला की हा रस्ता कन्सिडर करून तुमचा DPR चेंज करावा. DPRमध्ये तो रस्ता पूर्वापार वापराचा दाखवावा आणि त्याच्या अनुषंगाने किल्ल्याची जी काही दुरुस्ती करायची, जी काही डागडुजी करायची त्याला आमचा 100% पाठिंबा आहे. फक्त सर्वसामान्य माणसाचं जसं महाराजांनी हीच जोपासलं तसं आत्ताही पुरातत्व खात्याने सर्वसामान्य माणसाला कुठलीही अडचण होऊ नये अशा प्रकारे ती डेव्हलपमेंट करावी असा शब्द आम्ही पुरातत्व खात्याला प्रस्ताव देणार आहोत. आणि आलेल्या समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष मनीषाताई गोरे यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण एकमताने सर्व नगरसेवक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. तो रस्ता आपण नागरिकांसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये खुलाच ठेवणार आहोत. पुरातत्व खात्याला त्यांच्या नियमाच्या अधीन राहून त्याच्यामध्ये बदल करण्यास आपण 100% भाग पाडू. तसं झालं नाही तर मोठं जन आंदोलन उभं करून त्याच्यामध्ये आपण नगरसेवक सगळे नागरिकांच्या बरोबर राहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.